नेहमी एकमेकांवर वार पलटवार करणाऱ्या नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींचा हातात हात, दोघांनी मिळून ओम बिर्लांना अध्यक्षपदाच्या खुर्चीपर्यंत नेलं. राहुल गांधी विरोधी पक्षनेते. एनडीए सरकारवर वचक ठेवण्यासाठी इंडिया आघाडीकडून शॅडो कॅबिनेट स्थापन करण्याची शक्यता, राहुल गांधींची संकल्पना असल्याची माहिती. विधानसभा निवडणुकीत सरकारला महाराष्ट्राचा स्वाभिमान या मुद्द्यावर विरोधक घेरणार, महाविकास आघाडीच्या बैठकीतील इनसाइड स्टोरी एबीपी माझाच्या हाती. आमची राष्ट्रवादी ओरिजिनल, अजित पवार गटाच्या सुनील तटकरेंचा लोकसभेत बोलताना दावा, तर ब्रँड हा ब्रँड असतो, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा हल्लाबोल. मुंबईत 300 एकरचं सेंट्रल पार्क उभारणार, रेसकोर्सवर 1 इंचही बांधकाम करणार नाही, आदित्य ठाकरेंच्या आरोपांना मुख्यमंत्र्यांचं उत्तर. सर्वाधिक पेपरफुटी ड्रग्ज प्रकरण मवियाच्या काळात आणि हे आम्हाला प्रश्न विचारतात, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल. पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीचा श्लोक नाही, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण, तर विरोधकांनी फेक नरेटिव्ह पसरवू नये, अजितदादांचा इशारा. उद्यापासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन, वेगवेगळ्या मुद्द्यांवरून अधिवेशन तापण्याची शक्यता. उद्यापासून सुरू होणारं अधिवेशन हे महायुती सरकारच्या निरोपाचं अधिवेशन, उद्धव ठाकरेंचा खोचक टोला, तर कोण कुणाला निरोप देतो ते कळेल, मुख्यमंत्र्यांचा पलटवार. ड्रग्ज प्रकरणानंतर पुणे मनपा ॲक्शन मोडवर, अनधिकृत पब रेस्टॉरंट्सवर सलग दुसऱ्या दिवशी हातोडा, एफसी रोड नंतर पाषाण आणि बाणेर परिसरात बुलडोझर. राहुल गांधी 13 किंवा 14 जुलै रोजी आषाढी वारीत सहभागी होण्याची शक्यता, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अप्रत्यक्ष प्रचाराची काँग्रेसची रणनीती. अरविंद केजरीवालांना दिलासा नाहीच, केजरीवाल यांना 3 दिवस सीबीआयची कोठडी, 29 जून रोजी पुन्हा कोर्टात हजर करणार. लातूर नीट प्रकरणाचा तपास सीबीआयकडे, 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात, दोघे फरार. राजर्षी शाहू महाराजांची शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती, शाहू महाराजांना मरणोत्तर भारतरत्न द्या, हसन मुश्रीफांची पंतप्रधान मोदींकडे मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.